ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही ती. अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला, लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला, त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना. तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही. अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे. आणि माझं पोटात एक आणि बोटात एक असं नाहीये. मी स्पष्ट वक्ता आहे. मी यशवंतराव होळकरांची औलाद आहे. समोर वार करणारा लक्ष्मण हाके आहे. लक्ष्मण हाकेला असल्या गोष्टी करायची गरज नाही. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके गेल्या कित्येक दिवसांपासून लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रभर फिरून ओबीसी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. पण आता त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते अडचणीत आलेत. बरं, यावेळी त्यांचे विरोधक तर सोडाच, पण कधी काळी त्यांच्याच सोबत आंदोलन करणारे नवनाथ वाघमारे यांनीच त्यांच्यावर टीका केली आहे. सगळं प्रकरण या व्हिडिओतून समजून घेऊ. लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये हाके माळी समाजाबद्दल एका खोलीत बसून काही लोकांशी चर्चा करत असल्याचं दिसतंय. इथे लक्ष्मण हाके काय म्हणतायत तेही ऐका. माळ्यांची दुखणी ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही ती. बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांनी वर येऊ दिला नाही, तर येऊ दिला नाही. मग आता काय करायचं. हाकेंच्या या व्हिडिओवर त्यांचे चळवळीतले सहकारी, जालन्यातल्या आंदोलनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे नवनाथ वाघमारे यांनीही संताप व्यक्त केलाय. ओबीसी चळवळीत तुम्ही माळी, वंजारी, धनगर जाती का आणतायत? ओबीसींचे मसिया म्हणून भुजबळांकडे पाहिलं जातं. ही जागा तुम्ही घ्यायचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य नाही, असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. खरं तर मी सुद्धा तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितलाय. अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला, लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला, त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. आता ते बोललेत नाही बोललेत ते व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे आपल्याला आता व्हिडिओत तर बोललेलं दिसतंय. आता तेच याच्यावर काय प्रतिक्रिया देतील आपल्याला कळेल. आणि दुसरा प्रश्न राहिलाय भुजबळांचे पोरांच्या विषयी जरी त्यांनी असं वक्तव्य केलं हे भुजबळांचे पोरं कामाचे नाहीत, भुजबळांनी नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही. अरे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं. गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं. आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना. तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही. आणि ओबीसींचं नेतृत्व माळ्याकडे मानण्यापेक्षा याच्यात माळी, धनगर, वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं. भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली. ओबीसींचा मशिया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं. त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही. मग आपण का करायचा? ऐकलत या व्हिडिओत लक्ष्मण हाके माळी समाजाबद्दल बोललेत, छगन भुजबळांबद्दल जे बोललेत त्यामुळे ते आता पुरते अडचणीत येणार आहेत असं दिसतंय. पण दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी या व्हिडिओबद्दल बोलताना वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. हा खोडसाळपणा आहे, शांत डोक्यानं रचलेला कट आहे. याने पंतप्रधानांनाही सोडलं नाही असं त्यांनी म्हटलंय. हा व्हिडिओ फेक असल्याचं लक्ष्मण हाके म्हणालेत. हा खोडसाळपणा आहे, ओबीसी मध्ये फूट पडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे. आणि या गोष्टी मागेही झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि पुढेही या गोष्टी होत राहणार आहेत. आज मी नांदेडमध्ये आहे आणि आज मी लातूर जिल्ह्यातले काही तालुके, नांदेड जिल्ह्यातले काही तालुके आणि परभणी जिल्ह्यातल्या ह्या बाउंड्रीवरती मी आज आहे. आणि मी ही लढाई कुठेही थांबवणार नाही. आणि ओबीसी बांधवांना मी माहिती आहे गेल्या 2 वर्षापासून, त्यामुळे ओबीसी बांधव अशा गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवणार नाही. प्राथमिक दृष्ट्या पाहण्याचा त्या व्हिडिओमध्ये सूरज आवाज आपला असल्यासारखं वाटतं आणि धनगर आणि माळी समाज हे बघा तेवढीच वाक्य बोलले का?
AI द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही. अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे. आणि माझं पोटात एक आणि बोटात एक असं नाहीये. मी स्पष्ट वक्ता आहे. मी यशवंतराव होळकरांची औलाद आहे. समोर वार करणारा लक्ष्मण हाके आहे. लक्ष्मण हाकेला असल्या गोष्टी करायची गरज नाही. उरला प्रश्न माळी समाजाचा आणि भुजबळ साहेबांसंदर्भातला. भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे. माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये मानलं कुणाला, महात्मा ज्योतिराव फुल्यांना मानलं. त्यानंतर मी वंदनीय स्वर्गीय हरी नरके साहेबांना मी आदर्श मानत आलो. आणि मी आज रोजी छगनरावजी भुजबळांना मी आदर्श मानतोय. त्यामुळे माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यामुळे असे फेक व्हिडिओ, फेक नॅरेट पसरवून ओबीसी कधीही दुभंगणार नाहीयेत. आणि ओबीसीच्या पोरांना माहिती आहे की कधी काय कुठं कसं. हे कोण विघ्न संतोषी 2-4 लोक आहेत. मी डिपार्टमेंटशी बोललेलो आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्यांची बॅक हिस्ट्री मी त्यांना सांगितलेली आहे. वेळ आली की ह्या 4 लोकांच्या बाबतीमध्ये वेळ पडली तर मी प्रेस घेईन. अदरवाईज मला ह्या गोष्टी होत राहणार आहेत. या गोष्टीची कल्पना आहे आणि मी ती कल्पना डोळ्यासमोर ठेवूनच मी आत्ताचं सध्याचं आंदोलन उभं करतो. लक्ष्मण हाके यांनी हा व्हिडिओ आणि त्या माध्यमातून केले जाणारे दावे फेटाळून लावलेत. पण गेल्या कित्येक दिवसांपासून वंजारी, माळी, धनगर यांच्यासह ओबीसी प्रवर्गातल्या कित्येक जातींशी मोठ बांधण्यासाठी छगन भुजबळांच्या नेतृत्वात जी चळवळ सुरू आहे त्यातले अनेक जण या व्हिडिओमुळे दुखावल्याचं दिसतंय. त्यामुळे आगामी काळात माळी समाजाच्या नेत्यांचा लक्ष्मण हाकेंना कितपत पाठिंबा मिळेल हे पाहणंही महत्वाचं असणार आहे. लक्ष्मण हाकेंच्या राजकीय महत्वाकांक्षांमुळे त्यांच्या तोंडी हे शब्द आलेले असतील तर त्यांच्यावरच ओबीसी समाजात त्यांच्याबद्दल असलेल्या विश्वासाला सुद्धा तडा जाऊ शकतो. त्यामुळे आता पुढच्या काळात ओबीसी नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सुयोग खर्डेकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.